हा मोर्चा खूप महत्त्वाचा आहे चाकणकरांच्या दृष्टीने। तुमच्याकडून अपडेट घेत राहू सध्या। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता एक मोठी बातमी येते। भारत आणि यूकेच्या पंतप्रधानांची मुंबईमध्ये भेट झालेली आहे। त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। राजभवनामध्ये ही भेट होतीये। पंतप्रधान मोदी आणि यूकेचे पंतप्रधान स्टारमर यांची ही ऐतिहासिक भेट होतीये। अनेक अर्थांनी ही भेट महत्त्वाची आहे। व्यापारी संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यासोबतच शिक्षण, त्यासोबतच मनोरंजन, व्यापार अशा वेगवेगळ्या क्षेत्रांशी निगडित अनेक महत्त्वाचे निर्णय या भेटीमध्ये होण्याची शक्यता आहे। यूकेचे पंतप्रधान स्टारमर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि मुंबईमध्ये ही भेट होतीये। आपण नेहमी बघतो की अशा प्रकारच्या द्विपक्षीय चर्चा या नवी दिल्लीमध्ये पार पडत असतात। मात्र अनेक वर्षांनी मुंबईमध्ये अशा रीतीने भेट होतीये 2 पंतप्रधानांची आणि तीही यूकेचे पंतप्रधान आणि भारताचे पंतप्रधान यांची भेट आहे। त्यामुळे या बैठकीला, या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। स्टारमर यांच्यासोबत त्यांचे काही प्रतिनिधी या बैठकीमध्ये, या सगळ्या दौऱ्यामध्ये ते देखील आलेले आहेत त्यांच्यासोबत आणि त्यांचे जे कुलगुरू आहेत अनेक वेगवेगळ्या तिथल्या शैक्षणिक संस्थांचे, ते देखील या दौऱ्यामध्ये आहेत आणि त्यामुळे अनेक अर्थांनी ही भेट महत्त्वाची आहे। विजन 2035च्या अनुषंगाने भारत आणि ब्रिटनमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या विविध पैलूंच्या प्रगतीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे। व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि त्यासोबतच संरक्षण आणि सुरक्षा, हवामान आणि ऊर्जा, आरोग्य, शिक्षण आणि दोन्ही देशांमधल्या नागरिकांमधील परस्पर संबंध या प्रमुख स्तंभांशी जोडलेला कार्यक्रम आणि उपक्रमांचा एक केंद्रित आणि 10 वर्षांचा कालबद्ध मार्गदर्शक आराखडा आखण्यात येणार आहे। 2035 पर्यंतचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात। राजभवनावर ही भेट होतीये आणि त्यानंतर स्नेहभोजनाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यानंतर मोदी आणि स्टारमर बीकेसी येथल्या ग्लोबल फिनटेक फेस्टिवलमध्ये सहभागी होणार आहेत। अमेरिकेनं भारतावर लादलेल्या काही मोठ्या बंधनांनंतर किंवा ट्रम्प यांनी जे काही निर्णय गेल्या काही दिवसांमध्ये घेतलेले आहेत, त्यानंतर यूकेच्या पंतप्रधानांसोबतचा मोदींचा हा दौरा किंवा ही भेट अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे। भारत आणि त्यासोबतच इंग्लंडमधले संबंध दृढ होण्याच्या दृष्टीने देखील या भेटीला विशेष महत्त्व आहे। स्टारमर यांच्यासोबत 120 जणांचं शिष्टमंडळही भारतामध्ये, मुंबईमध्ये दाखल झाले। आपले प्रतिनिधी अभिषेक आपल्या सोबत आहेत। अभिषेक, भेटीला सुरुवात झाली आहे। कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर भेटीमध्ये चर्चा होऊ शकते? नक्कीच दोन्ही नेत्यांच्या बैठकीमध्ये विजन 2035 पर्यंतचा पुढील 10 वर्षांच्या वाटचाली संदर्भात आपल्याला या बैठकीमध्ये चर्चा होताना पाहायला मिळणार आहे। एकूणच भारत आणि ग्रेट ब्रिटन मधल्या सर्वसमावेशक धोरणांसंदर्भात भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी ही चर्चा आहे। दोघांमधली ही तिसरी भेट आहे। या अगोदर जर काय पाहायचं तर दोघांमध्येही जुलै महिन्यामध्ये चेकर्स असेल किंवा G20 परिषद असेल, इथं रिओमध्ये बैठकी देखील पार पडल्या होत्या, भेट देखील झालेली होती। एकूणच ब्रिटनचे पंतप्रधान हे पहिल्यांदाच भारत भेटीच्या दौऱ्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकूण आर्थिक धोरणांबाबत कशा प्रकारे दोन्ही देश पुढे आपल्याला वाटचाल करतील या संदर्भातली ही चर्चा आपल्याला पार पडताना पाहायला मिळेल। व्यापार असेल, गुंतवणूक असेल, तंत्रज्ञान असेल, संरक्षण असेल, हवामान बदल असेल आणि शिक्षण असेल, अशा काही विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा ही होताना पाहायला मिळेल। एकूणच दोन्ही देशांमधल्या अनेक कंपन्यांचे CEO असतील किंवा ग्रेट ब्रिटन मधलं जे काही शिष्टमंडळ असेल, त्यांनी देखील काल अनेक भेटी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि त्यामुळे एकूणच गुंतवणूक वाढवण्यासंदर्भात आणि गुंतवणूक ब्रिटनमध्ये नेण्यासंदर्भात देखील चर्चा ही आपल्याला पार पडताना दिसत आहे। एक अपडेट घेत राहू सध्या। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।